या निवडणुकीमध्ये अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असाच सामना पाहायला मिळालेला होता. एकमेकांवरती टीका सुद्धा करण्यात आली. नाही, मला असं वाटतं मी कधीच वैयक्तिक बोललो नाही, परंतु काही समोरनं आल्यानंतर बोलावं लागतं. आणि मला असं वाटतं की शेवटी पुणेकर हे खूप विचार करून मतदान करतात. पुणेकर हे सुज्ञ आहेत, पुणेकर हे जाणकार आहेत. आणि म्हणून कुठल्याही टीका टिप्पणी खालच्या स्तरावरती जाऊन काही ठिकाणी झाल्या. सोशल मीडिया राष्ट्रवादीवाल्यांचे पार्टीच्या आणि पालकमंत्र्यांच्या सोशल मीडिया टीमनं नको त्या स्तरावरती खाली जाऊन या निवडणुकीमध्ये प्रचार केला. सामदाम दंड भेद सगळं जसं काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि या सगळ्याचाच वापर झाला. मला वाटतं पुणेकर त्याला आज मतपेटीतून या सगळ्या प्रकारांना नक्कीच उत्तर देतील. किती जागांचा निर्धार साधारण अपेक्षा आहे, विश्वास वाटतो? मी जसं म्हणालो की एकूणच आम्ही केलेलं काम आम्ही पुणेकरांसमोर ठेवलं की जे 2014 पासून माननीय मोदीजींचं सरकार पंतप्रधान म्हणून या देशामध्ये त्यांच्या नेतृत्वातलं सरकारने जे काम पुण्यासाठी केलं. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना पुण्यासाठीचे अनेक प्रकल्प अनेक योजना आल्या आणि महापालिकेमध्ये 5 वर्ष जे काही आम्ही सर्वांनी काम केलं असेल हे सगळं पाहता जे काही काम आम्ही केलं हे लोकांसमोर आहे, लोक अनुभवतात. मेट्रोसारखे प्रकल्प झाले, नद्यांचे प्रकल्प पूर्ण होत आहेत. आज समान पाणी पुरवठा योजना पूर्णत्वाकडे आली, जायका प्रकल्प पूर्ण होतो आहे. चांदणी चौक, कात्रज चौकासारख्या दक्षिण पुणे आणि पश्चिम पुण्याच्या वाहतुकीचा प्रवेशद्वाराच्या वाहतुकीचा प्रश्न सुटतो आहे. PMPMLच्या बसेसमध्ये 1200 ते 1500 नवीन बसेस, अशी असंख्य कामं आमची मागच्या जर विचार केला तर पुणेकरांनी पाहिलं आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे की पुणेकर हे विकासाला, प्रगतीला आणि या शहराचं आत्ता आणि भविष्याचं म्हणजे पुढच्या पिढीचं सुद्धा भविष्य पुणेकर पाहतात. ते निश्चितपणे कोणाच्या हातात सुरक्षित आहे? मोदीजींच्या तर पुण्यामधून मुरलीधर मोहोळ बोलत होते. पुण्यामध्ये जनता आम्हालाच मतदान करेल, आम्हालाच निवडून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे.